चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशी म्हटल्यानंतर घरी काहीतरी छान छान जेवण बनत असतं, तर आई आज काहीतरी गोडाचा पदार्थ बनवणार आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करूया। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आई जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा माझ्यासाठी ती प्रत्येक वेळी एकदा तरी उकडीचे मोदक बनवून देते, बिकॉज माझ्या ऑफिसचे काही फ्रेंड्स आहेत त्यांना पण उकडीचे मोदक खूप जास्त आवडतात। आणि 2 वेळेस असं झालं की आई आली आणि उकडीचे मोदक बनवताच आले नव्हते, तर ह्यावेळी आज पण आई आणि निघणार आहेत दुपारी। काय पण कर, आणि आज एकादशी पण आहेच, तर मग थोडे का होईना आपण उकडीचे मोदक बनवूया। आणि प्रमाण पण सांग। जेवढं वाटी, जेवढं खोबरं असेल ना, जेवढं वाटी जेवढी वाटी त्याच्या अर्ध्याने गूळ घ्यायचा। आणि हे किती मोदकांचं सारण आहे साधारण? हे होती 20 मोदक। आणि सुटलंय ना थोडंसं हे गुळामुळे। आणि हे पूर्ण ड्राय होईपर्यंत करून घ्यायचं। छोटीशी प्लेट होती, त्याच्यामध्ये थोडीशी माती पसरवून आम्ही ह्याच्यामध्ये चवळीच्या बिया रुजत घातल्या होत्या, म्हणजे मला चवळीच्या पाल्याची भाजी खाता येईल। तर बघू शकता तुम्ही, आता ह्याला 4-5 दिवस झालेत मे बी। इथे ना खूप जास्त जवळ टाकले होते, त्यामुळे इथले तर अजून रुजून नाही आले, पण इथे अजून छोटी छोटी झाडं आली आहेत बऱ्यापैकी। आणि इकडे थोड्या भागामध्ये ना धणे घातले होते, तर धणे तर अजून काही रुजून नाही आले, म्हणजे मला कोथिंबीर पाहिजे होती तर ती काय रुजून नाही आली आहे। चवळी मात्र रुजून आलेली आहे। आणि मागच्या ब्लॉगमध्ये माझ्या रीलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी एक छोटंसं पुदिनाचं झाड लावते, तर त्याची बरीच पानं झाली होती आणि आईने ती काढली पण आहेत, तर तो रील पण तुम्ही नक्की बघा। तर चला बघूया आतमध्ये आई काय बनवते, कुठपर्यंत आलंय। वाव, ह्याच्यामध्ये तूप टाकलं होतंस? पीठ असेल ना तेवढं पाणी ठेवायचं, म्हणजे ते बरोबर। तिने काय केलं माहिती आहे का, अगोदर पाणी ठेवलं उकळवत आणि ते ब्लॉग मध्ये बोलायच्या नादात 1 वाटी पीठ घेऊन त्याच्यामध्ये उकळी याच्या अगोदरच ओतून दिला। आता हे काय पाणी कशासाठी ठेवते? उकड काढायला का? पाणी ठेवलंय, मीठ टाकते त्याच्यात, चांगली उकळी आल्यानंतर मग त्याच्यात पीठ घालायचं। आता लक्षात ठेव किती होतं ना, सारखं हलवून घ्यायचं। तोपर्यंत करू कमी, टाक पटकन। 2 वाटी पिठाचे बस होते। तूप पाहिजे का तुला हाताला लावायला? गरम आहे ना ते, थोडं थंड होऊ देत मग जवळ करू। आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवणार होतो, म्हणजे आईने मला प्रॉमिस केलं होतं की ती रव्याचा केक बनवणार आहे। मला रव्याचा केक खूप जास्त आवडतो, पण एव्हरी टाईम मी रव्याचा केक विकत आणून खाते, तर मी तिला म्हणत होते की तू माझ्यासाठी बनवायला शिक ना घरी। तर तिने सगळं सामान वगैरे आणलं, त्याच्यासाठी काय काय लागणार आहे। आणि काल रात्री खूप जास्त लेट झालं होतं। आज सकाळी म्हटलं तर आमचे बॅकपॅक वगैरे मम्मी पप्पांना निघायचं आहे, तर त्या गडबडीमध्ये ते काही पॉसिबल झालं नाही। त्यानंतर जेवण आणि आता हे मोदक सगळं, तर मला असं वाटतंय की तो प्लॅन असंच राहून जाणार आहे, बट बघूया। तिने सगळं मी बनवेल, जर हिने नाही बनवलं तर मग साहित्य वाया जाईल, त्यामुळे मलाच बनवायला लागेल, काही ऑप्शन नाही आहे माझ्याजवळ। बघू तिला जायच्या अगोदर जमतंय का बनवायला, बिकॉज आत्ता वाजत आले आहेत किती 11:30 होत आलेत आणि त्यांची ट्रेन आहे 3:30ची, म्हणजे घरातून त्यांना 2:15-2:30 पर्यंत निघायचं आहे। तरी पण तिची बिचारीची एकदम घाई चालली की जायच्या अगोदर ॲटलिस्ट ती ते बनवून घेईल, नाही तर काय नाही, तर मग मी बनवून घेईल। आणि मग मी जे बनवते आहे रवा केक रेसिपी दाखव, बनल्यानंतरची मग डिसाईड कर दाखवायची की नाही। नाही एवढं काही नाही, जर जो कोणी पण रेसिपी बनवेल ती मी ह्याच्यामध्ये ॲड करेल। मोस्टली आई बनवेल असं मला वाटतंय, बिकॉज तिने सगळं सामान रेडी करून ठेवलं आहे। इफ इन केस जर ते नाही झालं आणि जर ती रेसिपी मी बनवून बघितली त्यानंतर, कारण मला खायचं तर आहे रवा केक, तर गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि पीठ एकदम मस्त झालंय ना मम्मी? चलो आता आम्ही पटपट मोदक बनवून घेतो। एका मालवणी पातीवरण असं पण म्हणतो।
कसं हे पीठ वाया जाऊ नये म्हणून मग काय करायचं, हे पीठ असं मळून घ्यायचं आणि ह्याच्यात मिक्स करायचं थोडंसं. याला आपण काय म्हणतो आई? बिरडी. आमच्या कोकणी भाषेत त्याला बिरडी असं म्हटलं जातं. मग हे सगळं पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं, लांब सुरळी करून घ्यायची त्या पिठाची आणि त्याला असा शेप द्यायचा मधून असं हे बनवून घ्यायचे आणि हे पण उकडवून खायचे. खायला गोड लागतात कारण त्यात सारण असतं ना मिक्स. ना सगळे वळलेले मोदक आम्ही एका चाळणीमध्ये घेतलेत आणि एका साईडला पाणी गरम करत ठेवून त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवणार आहे. बिकॉज गावाकडे तर आमच्याकडे मोदक पात्र आहे त्याच्यामध्ये उकड काढतो, पण इथे तसं काही नाही आहे. तर हे जे आहे ना ते मी ह्याच्यामध्ये ठेवते. आणि ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि ह्याची एक 15 ते 20 मिनटं उकड काढून घ्यायची. आणि बिर्डी पण छान बनवली, ही पण छान लागतात खायला. ह्याला पण सोबतच उकडत ठेवूया. ठेव त्याच्यावरच. आई चिकटणार नाहीत ना गं खाली. तर अशा प्रकारे खूपच सुरेख झाले होते मोदक. आणि कोणाकोणाला उकडीचे मोदक आवडतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझे असेच व्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.